प्रकारे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात राहतो, हे नाव जर ऐकलं तर कुणी म्हणल की महिला मतदार आहे, परंतु तिचं लिंग पुरुष हे दिसतं. हे जर बघितलं इथं सुद्धा असंच आहे. वय 56 आहे. त्या सिस्टर आहेत जॉर्ज शेती नावाच्या. इथं सुद्धा त्यांचं लिंग पुरुष दाखवलं गेलंय. असे बरेचसे मी म्हणतो आमच्याकडे जे मी असं सांगितलं प्रत्येक याचे किमान 1,500 उदाहरणं आहेत. वयाचा घोळ, जे पुरुष स्त्री दाखवली जाते स्त्री पुरुष दाखवला जातो, याच्याबद्दल लिंग वर्णन जे असतं त्याच्याबद्दलचा घोळ, अशी बरेचसे निश्चित प्रकारे खूप उदाहरणं आहेत. आता एक उदाहरण हे इतकं मजेदार आहे, तुम्ही बघा. मावशींचं लगभग वय जर आपण बघितलं इथं वरती तर निश्चित प्रकारे 60 एक वय असत. त्यांचं वय दाखवलं गेलंय 22. शिंदे पूनम राजाराम. आणि एक विशेष असं आताचं उदाहरण आहे. मतदार नंबर यादीमधला 5301, 5302 आणि 5303 म्हणजे एकामागे एक सिरियल नंबर आहे. तो वर खाली आम्ही काय उदाहरणासाठी केलेला नाही, एकामागे एक आहे. अरुण छाया दिनकर, अरुण माया दिनकर, अरुण शीला दिनकर, तिघांच्याही पतीचं नाव अरुण दिनकर आहे. मला निश्चित प्रकारे यांना भेटायचं राहून गेलं. अरुण दिनकरांना मी त्यांना देखील हे भेटणार आहे. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर निश्चित प्रकारे याच्यामध्ये कागदोपत्री तरी दुसरी जर बायकोशी लग्न केलं त्याच्यामध्ये तो गुन्हा ठरतो. एक बायको म्हणजे कागदोपत्री आपल्याला कायदा निश्चित प्रकारे माहिती आहे. हे ग्रस्त बघा, सिकंदर नावे मतदाराचं तुम्हाला दिसतंय. याच्यामध्ये यांचं आडनाव गायब आहे. यांच्या वडिलांचं नाव खाली गफूर आहे पण आडनाव गायब आहे. त्याच्यामुळं सिकंदर भाईला कुणी शेख म्हणू शकतं, सय्यद म्हणू शकतं. त्यांच्या नावाने कुणीही वोटर आयडी आणला त्याचं मतदान समोरचे घडून देऊ शकतात. ही तुम्हाला देखील खात्री झालेली आहे. दुसरं मनीषा ताईंच्या संदर्भात आहे. मनीषा ताईंचं